गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, सर्वांना मनापासून नमस्कार. कमल यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा जावं हीच देवाकडे प्रार्थना. चला तर मग आजच्या दिवसाला सुरुवात झाली तशी माझ्याही कामाला सुरुवात झाली. चला तर मग तुमच्याशी शेअर करूया. चला मी प्रथम अंगण वगैरे झाडून घेतलेलं आहे. आता गॅस कट्टा ओट शेगडी स्वच्छ करणार आहे. हे आमचं किचन आहे. तसंही रात्री मी सगळं स्वच्छ करूनच झोपते, सगळे आवराआवर करूनच. तरीही सकाळी उठल्यावर अंगण वगैरे झाडून झाल्यानंतर, आंघोळ केल्यानंतर मी पुन्हा एकदा शेगडीवरती थोडं पाणी मारून ओल्या कपड्याने पुसून वगैरे घेते. तरीही आता आमचा किचनमधला कोबा आहे तोही स्वच्छ पुसून घेतलेला आहे. माझ्या आतली सगळी आवराआवर झालेली आहे. आता मी बाहेरचा हॉल स्वच्छ करणार आहे. तरीही बाहेरचाही हॉल मी स्वच्छ करत आहे. फरशी पुसून वगैरे झालेली आहे माझी. फरशी पुसताना मी थोडंसं पाण्यात हळद आणि मीठ टाकते, त्यामुळे फरशी छान निघते, निगेटिव्ह एनर्जीही निघून जाते. पाण्यामध्ये थोडं खडा मीठ टाकायचंच. स्वयंपाकघरातलं वगैरे सगळं झालेलं आहे. आता थोडासा चहा घ्यायचा. इथे मी चहाही तयार करून ठेवलेला आहे. चहा घ्यायचा आणि पुढच्या कामाला सुरुवात करायची. आता कामावर जाणार आहे त्यामुळे मी आता जेवणाच्या डब्याच्या पण तयारीला लागलेली आहे. रात्रीच मी वरणा सोलून भाजी करून मेथीची ठेवलेली होती, ती पाण्यात टाकलेली आहे. ती धुवून चिरून घेतलेली आहे. तर मी भाजीसाठी लागणारं साहित्य मिरची, ठेचलेला लसूण, कांदा घेतलेला आहे आणि आमटीसाठी कोथिंबीरही निवडून घेतलेली आहे. तर इथं मी भाजी टाकून शिजून तयार झालेली आहे. इथं वरणाही शिजवून तयार झालेला आहे. त्याला आता मी एका छोट्या कुकरमध्ये फोडणी दिलेली होती. मी आता डबा भरायला पण तयारीला घेतलेला आहे. इथे मी चपाती घातलेली आहे, एका वाटीमध्ये भाजी घातलेली आहे, एका डब्यामध्ये आमटी घातलेली आहे. इथं आपला डबा भरून तयार झालेला आहे. तो आता डबा दिला की मला पुढच्या कामाला देवपूजेसाठी तयारी करावी लागणार आहे. ते माझी देवपूजेचीही सुरुवात झालेली होती. हे आमचं देवघर आहे. माझी देवपूजा अशा प्रकारेच असते. सकाळी सकाळचं वातावरण इतकं छान असते की स्वच्छतेमुळे, देवपूजेमुळे इतकं प्रसन्न वाटतं. आणि मला देवपूजा आणि स्वयंपाक करायला दोन्हीही खूप आवडते. त्यामुळे मी देवपूजा आणि स्वयंपाक अगदी मन लावून करते. आता माझी मुलगीही आता शाळेतून यायची वेळ झालेली आहे. ही बघा आत्ताच आलेली आहे. आता शाळेचे कपडे काढून आता ती जेवायला देणार आहे तिला मी. तिच्या मावशीने रात्री तिला डोक्यातले चाप पाठवले होते, ती आज शाळेत घालून गेलेली होती. ती पहा. माझ्या चॅनलवरचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.